निश्चित झालेत सेमीफायनल मध्ये. आता मात्र चौथा संघ कोणता येतोय या दोघही संघांकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल. समोरच्या क्वालिफाय झालेल्या संघांचं देखील. क्वार्टर फायनल क्रमांक 4. गोलंदाजी मार्कवर आशिष अश्विन आणि फलंदाज राकेश बाविस्कर. डावकुऱ्या हाताचा फलंदाज मनीष तायडे. ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या दरम्यान आली आहे बहुतेक हेमेंद्र सर यांचा सत्कार सागर भाऊ सपकाळे व सागर भाऊ सोनवणे व आयोजन कमिटीचे मेंबर यांना विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन स्वागत आणि सत्कार करायचा आहे. क्लासिकल प्लेड. टेनिस क्रिकेटमध्ये सहसा आपल्याला असा प्लेड फलंदाजामार्फत बघायला मिळत नाही. मात्र एक उत्कृष्टरित्या डिफेन्स केलाय चेंडूला. तीन चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडू झाले. सिंगल धाव मात्र आली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलंय. मनीष तायडे. समोरच्या दिशेला खेळून दिलाय. चेंडू सरळ चाललाय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरन. फलंदाजाला मिळतील 4 धावा. वाईट बॉल आलाय. पाचव्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार केला गेलाय. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू वाढवण्याचा प्रयत्न झालाय अश्विन यांच्याकडनं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू टाकून षटक देखील संपवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर विशाल शिरसाट. विशाल शिरसाट यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव आली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 18. अश्विन फुलटॉस चेंडू ऑलॉन द कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळून दिला आहे. त्या दरम्यान एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरकतंय. पहिले दोन षटक चांगल्यारीत्या हाताळले गेलेत. पॉवर प्लेचे गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये मात्र फलंदाजीची बाजू असेल की विकेट मात्र गमावली नाहीये.
राकेश बाविस्कर फलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला फटका खेळून दिलाय. फटका फसलाय. झेल देखील इथे मात्र सुटला आहे. मनीष तायडे ऑन स्ट्राईक असतील. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रगतीपथावर तिसरं षटक. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान पुन्हा एकदा आली एक धाव. अतिशय चांगलं षटक हाताळलं जात आहे. 22 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल अश्विन यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. उंच गेलाय चेंडू. बघूयात हाईट मिळाली मात्र झेल बाद व्हावं लागतंय. राकेश बाविस्कर यांना परतावं लागतंय 13 धावांवर. 22 धावांवर मोठा झटका लागलाय. तिसऱ्या षटकाचा शेवटच्या चेंडूवर विकेट आली आहे. 22 धावांवर एक विकेट आली आहे. जय बालाजी संघाचा महत्वाचा शिलेदार मात्र तंबूत परतलेत. चौथं षटक. पुन्हा एकदा विशाल सिरसाट. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली होती मात्र झेल सुटला आहे आणि एक धाव आली आहे. रितेश मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू जर बघितलं तर निर्धाव असेल. यावेळेस काय चेंडू हवेत असेल आणि सीमा रेषेच्या पलीकडे. तिसऱ्या चेंडूवर इथं आक्रमण केलं गेलंय विशाल सिरसाट यांच्या. सरळ बाहेर टाकलेला चेंडू पट्ट्यात घेत बाहेरच्या दिशेने फेकून दिलाय. धावा मिळतील 6. षटकार. या षटकाराने जर बघितलं तर धाव फलकावर असतील 29 धावा. पुढच्या चेंडूवर जर बघितलं तर एकेरी धावाने षटक पुढे जाईल. नाही तसं या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धाव फलकावर असतील 30 धावा. एक गडी बाद 30. चौथ्या षटकाचा खेळ
मार्गस्थ असताना यावेळेस काय चेंडू हवेत आहे आणि सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुरेख झेल टिपलाय इथे. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक मागच्या वेळेस देखील बघितलं होतं आपण राकेश बाविस्कर यांचा देखील चांगला झेल टिपला होता चंदन यांनी. याही वेळेस मनीष तायडे यांना परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. यस आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणत सोनवणे वॉरियर्स हा संघ देखील तुल्यबळ संघ आहे आणि त्याच्या समोर असलेला जय बालाजी संघ चला सामना चालू करून घ्या. विशाल शिरसाट यांच्या स्पेलमध्ये आता शेवटचा चेंडू घेऊन येतील. धाव फलकावर असतील 2 गडी बाद 30 धावा. नवीन फलंदाज आदित्य साळुंखे. ते काय पहिला चेंडू होता. सन्मान दिलाय कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. कोणतीही धाव नसणारे निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर आपण बघू शकतो 2 गडी बाद 30 धावा. 30 for 2 आफ्टर 4 ओव्हर्स. क्वार्टर फायनल 3 आपण बघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये कोळी क्रिकेट लीग महासंग्राम चालू आहे. GS ग्राउंड म्हणजे शिवतीर्थ ग्राउंड जळगाव येथे पर्व 6वे. आणि यस आपण बघू शकतो संपूर्ण स्पर्धा जी बघितली लाईव्ह विजन या यूट्यूब चॅनलवर आपण बघू आनंद घेऊ शकता तिचा. त्याचे संचालक असतील बबलू दादा थोरवे आणि सध्याच्या घडीला जे सर्व इथला कारभार सांभाळत आहे ते म्हणजे अजय टोनपे. आणि त्यांचे जर 3 शिलेदार जर बघितले तर इथे आसिफ तडवी आणि जर हुकुमचा इक्का जर बघितलं तर सध्याच्या घडीला असतील ललित चव्हाण म्हणजेच गरुडा आणि त्यांच्या समवेत असतील शार्क भावेश शर्मा. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न आणि चेंडू सरळ चाललाय. मनोज यांच्या हातामध्ये 3रा धक्का लागेल 30 या धावसंख्येवर. जय बालाजी संघाला आता 3रा धक्का लागेल. पॉवर प्लेचे 2 षटक चांगल्या प्रकारे हाताळले गेले होते मात्र यावेळेस 3रा धक्का लागलाय. सोनवणे वॉरियर्स हा संघ आपण बघू शकतो कमबॅक करताना कल्पेश सोनवणे आले आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि आता आपण बघू शकतो कमिटीमध्ये एक मुख्य भूमिका बजावणारे कल्पेश बाविस्कर देखील सर्व आयोजन समितीला सहकार्य करतायत. या स्पर्धेमध्ये त्यांच्या देखील नावावर अनोखा रेकॉर्ड आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. कल्पेश नवीन फलंदाज असतील जळगावचा रॉकस्टार खेमराज तायडे. नेहमी जर बघितलं तर गोलंदाजीसाठी जाणले जाता मात्र इथे फलंदाजीने स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेस काय खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कड घेतल्यानंतर 1 बाउन्स चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. गडी बाद होणार नाही आणि निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. आपण बघितलं होतं खेमराज तायडे महत्त्वाची भूमिका बजावली होती. जळगाव प्रीमियर लीग मध्ये देखील क्वार्टर फायनल पर्यंत संघ आणला होता.
व्यावसायिक गटातील हा चांगला खेळाडू आपण बघू शकतो. स्ट्रायकर एंडला खेमराज तायडे नावाप्रमाणे खेळी करून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आता संघ अडचणीत असताना यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता पायावर टाकलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पायाने चेंडू अडवलाय. इथे एकच रिझल्ट मॅटर करतो. पायाने अडवा किंवा हाताने चेंडू अडवणं गरजेचं आहे. एकेरी धाव येईल. ह्या धावेने षटक पुढे जाईल. यावेळेस काय संधी होती आणि इथे संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक धाव आली आणि या धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 3 गडी बाद 32 धावा. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू तर कव्हरच्या दिशेने सन्मान दिलाय. कोणतीही धाव येणार नाही. धावफलक स्थिर राहील. धावफलकावर आपण बघू शकतो 3 गडी बाद 32 धावा. 5व्या षटकांचा खेळ प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न मात्र संपर्क तेवढा चांगला नाही. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या अखेरीस 32 3 गडी बाद 32 धावा. कल्पेश सोनवणे यांनी चांगलं षटक हाताळलंय. पहिलं षटक होतं त्यांचं सांघिक 5वं षटक असलेलं. धावा खर्च केल्या फक्त 2 धावा आणि एक महत्त्वपूर्ण बळी देखील मिळवला. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं होतं 16 धावा आल्या होत्या. मात्र आता इथं 3 षटकांमध्ये फक्त 16 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी झाली आहे सोनवणे वॉरियर्स या संघाकडून. जय बालाजी संघ. चला आपण बघू शकतो नवीन गोलंदाज आलेत बॉलिंग मार्कवर. कल्पेश सोनवणे माफ करा तेजस कोळी आलेत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा. यावेळेस काय फसव्या गतीचा चेंडू खाली राहिलाय. पडल्यानंतर थोडासा खालच्या दिशेने गेलाय आणि गेलाय सरळ यष्टीरक्षक अश्विन यांच्या हातामध्ये. यावेळेस आपण बघू शकतो बॅट चिकट घेतल्यानंतर चेंडू सरळ चाललाय फाईन लेगच्या दिशेने. धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराने जर बघितलं तर कुठेतरी षटक पुढे जाईल आणि धावफलकावर देखील 4 धावेंनी वाढ होईल. धावफलकावर आता असतील 36 धावा. 3 गडी बाद 36. तिसरा चेंडू घेऊन आलेत गोलंदाज. यावेळेस काय खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडला आणि तिथं क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. पण बघू शकतो आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडेसे सफल झाले आणि बॅटवर चेंडू घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक टप्पा खाऊन चेंडू सरळ जाईल. 1 मिनिट थांबा पंच. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबायचे.
फेअर डिलिव्हरी. चला षटक पुढे जायला एकेरी धाव आली आहे. ह्या एक धावेने षटक पुढे असताना धाव फलकावर असतील. 64 धावा. 7.2 षटकांचा खेळ झालाय आणि बघितलं तर अजूनही या डावामधील 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न, बॅटचा चांगला संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर हलकासा वळला आणि गेलाय फाईन लेगच्या दिशेने. अश्विनी फेकी करतील तोपर्यंत येईल एक धाव. ह्या एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 65 धावा. 65. इथं काय बिग हिटचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या चंदन बाविस्कर यांनी. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत. 5वा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला, पॉइंटच्या दिशेने चाललाय चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. षटकार. येस आपण बघू शकतो रिप्ले मध्ये थोडा बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू होता आणि सरळ स्क्वेअर कटच्या दिशेने केलाय आणि चेंडू सरळ गेलाय बाहेर. 6 धावा मिळतील. या षटकाराने जर बघितलं तर धावफलक वाढेल 75 धावा. आणि षटकाची होईल समाप्ती. एकेरी धावा आलाय आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा झाल्यात. 3 गडी बाद. 76. आणि 9वं षटक घेऊन आलेत गोलंदाज तेजस कोळी. राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा स्ट्राईकवर असतील. आदित्य आणि समोरच्या दिशेने इथं आक्रमण केलंय. बॉलला फंक फोडले आणि चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा मिळतील. मागच्या 3 षटकांमध्ये आता आपण इथं आक्रमण होताना दिसतंय आपल्याला. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आता आणि बॅटच्या खाली घेतला, समोरच्या दिशेने फेकून दिलाय. 6 धावा मिळतील. षटकार. या षटकाराने 82 धावा. आता याही वेळेस बिग हिट समोरच्या दिशेने 6 धावा आदित्य साळुंके यांच्या बॅटमध्ये येतोय. उत्तुंग असा घणाघाती षटकार. जर या षटकाराने जर बघितलं तर डबल 8 ऑन बोर्ड नाव. 88 धावा झाल्या धाव फलकावरती. तिसरा चेंडू घेऊन येतील तेजस. आतापर्यंत जर बघितलं तर महागडी गोलंदाजी राहिली आहे त्यांची. 1.2 षटकांमध्ये त्यांनी दिले खर्च केल्या तब्बल 21 धावा. याही वेळेस आणखीन एक फटका आणि फटका मात्र फसला आणि झेल देखील सुटला. इथे जीवनदान असेल आदित्य साळुंके यांना. यस आपण रिप्ले मध्ये बघू शकतो बॅट हलकीशी फिरली, चेंडू फार वेळ हवेत होता मात्र तिथे झेल सुटलाय क्षेत्ररक्षकाकडून. ही चूक किती महागात पडेल ही येणारी वेळच ठरवेल. यावेळेस खेमराज पडल्यानंतर लेग कटर स्वरूपाचा चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेने वळला. निर्धाव कमबॅक करताना दिसते आपल्याला. निर्धाव चेंडूने तेजस कोळी. अजूनही बघितलं तर या डावातील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. धाव फलकावर असतील 89 धावा. 5वा चेंडू तेजस यांचा. इथे काय कमालीचा फटका येतोय आणि फुटबॉल बघताना आपण बघू शकतो स्क्रीनवरती बॅकअप आहे चांगला. एका धावेचं रूपांतर इथे 2 मध्ये करताना दिसत आहे फलंदाज आणि या 2 धावेने वाढेल धावफलक. 91 ऑन बोर्ड नाव. 91 धावा झाल्यात. अजूनही बघितलं तर या षटकातील 1 चेंडू शिल्लक आणि या षटकानंतर शेवटचं षटक येईल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय
आणि एक धाव आली आहे. या एकेरी धावाने होईल षटकाची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 92 धावा. आणि आतापर्यंत जर बघितलं तर आदित्य साळुंके यांची बॅट तळपली आहे मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडूंमध्ये तब्बल 43 धावेंची खेळी. दुसऱ्या बाजूनी जर बघितलं तर खेमराज हे देखील हवी होत आहे, मात्र बॅटशी संपर्क पाहिजे तेवढा चांगला होत नाही. त्यांनी देखील 13 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 18 धावा कुठल्या. आणि ही पार्टनरशिप जर बघितली आपण तर महत्त्वपूर्ण ठरतीये जय बालाजी या संघासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या स्टंपिंगची अपील होताना आपण बघू शकतो आणि चेंडूच लावला नाही. उत्साह जास्त होता. विशाल शिरसाट प्री सेलिब्रेशन आपण बघू शकतो. बॉल लावला नाही मात्र सेलिब्रेट देखील केलंय. आणि इथे काय भिरकावण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस सलगचे 2 चेंडू आपण बघू शकतो निर्धावपणे हाताळले मैदानाच्या आतमध्ये. चांगली कमबॅक करता इथे चंदन. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू सरळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये असेल. तेजस कोळी यांचा चांगला झेल आणि चौथा धक्का लागेल जय बालाजी या संघाला. मागच्या षटकामध्ये जर बघितलं तर मोठमोठे फटके येत होते, मात्र इथं चंदन आले आणि ब्रेक लावलाय धावेंना. जर शेवटच्या षटकातील बघितलं तर सलग 3रा चेंडू निर्धाव असेल. इथं विकेटपेक्षा जर महत्त्वपूर्ण कोणता बॉल असेल तर तो असतो निर्धाव चेंडू. आणि 3ही चेंडू डॉट बॉल असतील. डॉट बॉल टू डॉट बॉल गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी चालू आहे सोनवणे वॉरियर्स या संघाकडून. चला शेवटच्या 3 चेंडूंचा सामना करायला आलेत. सागर बाहेरच्या दिशेने टाकलाय चेंडू आणि इथे काय येस रनआउटचा प्रयत्न झालाय आणि फलंदाजाच्या निर्णयाची वाट बघावं लागेल. माफ करा, पंचांचा निर्णय काय आलाय. फलंदाज बाद, वाईड प्लस आउट. इथं बघू शकतो अवांतरच्या स्वरूपात 1 धाव येईल. आणि इथे आपण बघू शकतो 3ऱ्या पंचांची देखील मदत घेतली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. वाईडच्या रिगार्डमध्ये रिव्ह्यू घेतलाय. येस निर्णय आलाय वाईड बॉल. चला 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही बघितलं तर शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर आपण बघू शकतो 92 धावा, माफ करा 93 धावा. यावेळेस देखील बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात पुन्हा एकदा होतील जमिनीला समांतर. 1 धाव येईल अवांतर. अवांतर धावेने धावफलक पुढच्या दिशेने जाईल. धावफलकावर असतील 94 धावा. बघितलं तर अजूनही या षटकातील या डावातील 3 चेंडू शिल्लक. इथे काय बिग हिटचा प्रयत्न. थोडासा फसव्या गतीचा चेंडू होता. लूपी फुलटॉस आणि बॅटशी कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षक विशाल शिरसाट यांच्या दिशेने. कोणतीही धाव येणार नाही. आतापर्यंत जर बघितलं तर चांगलं षटक हाताळलंय चंदन यांनी. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि इथे काय याही वेळेस आपण बघू शकतो फलंदाज बाद. 5व्या चेंडूवर आपण बघितलं होतं एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. चंदन यांनी जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये हाणामारीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत संघाला कमबॅक देखील करून दिलंय. आतापर्यंत धावा खर्च केल्या 2 आणि 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्याय. शेवटचा चेंडू असतील या डावातील जय बालाजी या संघासाठी. स्ट्राईक एंडवर असतील फलंदाज.
याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि संघाला लागेल 7वा धक्का. 10 षटकांच्या समाप्तीवर धावफलकावर असतील 94 धावा. 7 गडी बाद 94. आणि बघितलं तर सोनवणे वॉरियर्स या संघाला 95 धावेंची गरज असेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आपण बघू शकतो क्वार्टर फायनल नंबर 3 कोळी क्रिकेट लीग पर्व 6वे. आणि पुढच्या डावात आपण सुमधुर आवाजात समालोचन ऐकू शकतो. पॅन फ्रॉम चोपडा हर्षवर्धन चौधरी.
10 षटकांमध्ये 96 धावांची आवश्यकता आहे. जय बालाजी एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. जय बालाजी. नॉन स्ट्राईकला उदय आणि स्ट्राईकवर असेल विशाल सिरसाट. हेही एक कोळी समाजातील आणि ओपन क्रिकेटमधील मोठं नाव विशाल सिरसाट महत्त्वाच्या सामन्यात आता मात्र सलामीला आलेत. पहिला षटक टाकण्यासाठी राकेश बाविस्कर हे स्वतः आलेत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज राकेश बाविस्कर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची सुरुवात करतील. उजव्या हाताचा फलंदाज विशाल सिरसाट मैदानामध्ये टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेत सोनवणे वॉरियर्स संघाकडनं. निश्चितच विशाल सिरसाट यांच्यावर जबाबदारी असेल. बघूयात कशा प्रकारे हे मॅच होतीये. पहिला चेंडूला सन्मान दिलाय क्लासिकल प्लेड करून. विशाल सिरसाट आता मात्र चेंडूच्या लाईन मध्ये येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र हलक्या हाताने खेळून दिलाय. एक धाव घेऊन धाव फलक सुरू केलाय. विशाल सिरसाट मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली आहे. वैयक्तिक सांघिक आणि गोलंदाजाचा देखील धाव फलक सुरू केलाय. आता मात्र पहिल्या चेंडूवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि झेल सुटलाय. उदय सारख्या फलंदाजाचा महत्वाच्या सामन्यात झेल सोडण्यात आलाय. जय बालाजी संघाकडनं आपण उदयची पण रिॲक्शन बघू शकतो झेल सुटल्यानंतर. कारण महत्वाच्या सामन्यामध्ये असे झेल सोडणं आपल्याला महागात पडू शकतात. कॅचेस विन द मॅचेस. मात्र कॅच इथं सुटली आहे. पहिल्याच षटकामध्ये एक झटका बसला असता मात्र क्षेत्ररक्षकांनी तेवढी पाहिजे तेवढी साथ दिली नाहीये. आता मात्र चांगला फटका आलाय. षटकार लगावला गेलाय विशाल सिरसाट यांच्याकडनं. 8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉलच्या लाईन मध्ये येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता मात्र निर्धाव चेंडू टाकून उत्तर दिलंय राकेश बाविस्कर या गोलंदाजाने विशाल सिरसाट सारख्या फलंदाजाला मात्र चकमा दिलाय.
हलक्या हाताने खेळून दिलाय. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे विशाल सिरसाट याने. पॉवर प्लेचा पहिलं षटक मात्र संपलंय. धावा झाल्या आहेत 9. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलंय फलंदाजाकडनं. 9 धावा आल्या आहेत. एकही गडी बाद नाहीये. संधी मात्र निर्माण केली होती गोलंदाजाने. फारसं चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. आणि पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळताना बघू शकतो. रितेश. आता मात्र संधी निर्माण झाली आहे. मोठा मासा गळाला लागलाय. विशाल शिरसाट सारखा फलंदाज महत्वाच्या सामन्यात मात्र स्वस्तात परतलाय. 8 धावांवर पहिला मोठा झटका लागलाय सोनवणे वॉरियर संघाला. कारण विशाल शिरसाट सारख्या फलंदाजाला पहिल्याच पॉवर प्लेमध्ये बाद करणं म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज ही चांगली रणनीती की डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आणि फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय चेंडू आणि तो प्रयत्न देखील यशस्वी झाला. आता मात्र नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये आलेत. मनोज कोडी. आता मात्र रितेश मोरे एक वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये गोलंदाजी करेल. कारण एक महत्वाचा शिलेदार तंबूत परतलाय. मनोज कोडी डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. आता मात्र संधी निर्माण झाली होती. अपील झाली आहे मात्र बॉडी लाईनला चेंडू धडकून सरळ विकेट किपरच्या हातात केलाय. अपील मात्र फेटाळली गेली आहे. आणि आता आपण बघू शकतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा उत्साह मात्र एक उंच वेगळ्या थरावर आहे. कारण मोठा मासा गळाला लागलाय. विशाल सिरसाट सारखा फलंदाज महत्वाच्या मॅचेसमध्ये स्वस्तात तंबूत परतलाय. मनोज कोडी ऑन स्ट्राईक. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. अतिशय चांगलं षटक हाताळलं जात आहे पॉवर प्ले मध्ये. आतापर्यंत दुसरं षटक. विकेट डॉट डॉट. 2 डॉट आले. 1 विकेट आली आहे. निश्चितच खूप प्रेशर जाणवत असेल. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होती रितेश मोरे यांच्याकडनं. खरंच कौतुकास्पद. 4 चेंडू निर्धाव. चांगल्यारीत्या गोलंदाजी हाताळली जाते महत्वाच्या मॅचेस मध्ये. रितेश मोरे याने अतिशय महत्वाचं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक चांगल्यारीत्या हाताळलंय. एकही धाव खर्च केली नाहीये. बघूयात. आता मात्र जास्त अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू.
वाईटच्या स्वरूपात निर्णय आलाय. अजूनही 2 बॉल यायचे बाकी आहेत. पॉवर प्लेचा दुसरा षटक. एक धावसंख्येने धावसंख्या झाली आहे 10. आता मात्र बैठक फटका यशस्वी करून दाखवलाय. प्रमुख स्टेजला मानवंदना देणारा षटकार येतोय मनोज कोळीच्या बॅट मधनं. रडार मध्ये चेंडू आला, फेकून दिला सरळ सीमारेषा पार. मनोज कोळीच्या बॅट मधनं आलाय एक उत्तुंग षटकार. 6 धावा या षटकामध्ये आलात बॅटच्या स्वरूपात, एक वाईटच्या स्वरूपात, अशा टोटल 7. टोटल धावसंख्या झाली आहे 16. अजूनही एक चेंडू यायचा बाकी आहे. अख्खो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फ्लॅट चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. मात्र चांगल्या षटकाला थोडस महागडं ठरवण्यात यशस्वी ठरलेत मनोज. निश्चितच 12 धावा बॅटीने काढल्यात, 2 षटकार आलेत, धावा झाल्यात मात्र 17. मनोज कोळी कालच्या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर मनोज कोळी याने तब्बल 48 धावा फक्त षटकाराने काढल्या होत्या. एकही सिंगल धाव या फलंदाजाकडनं काढली गेली नव्हती. आणि आजही मात्र 12 धावा काढल्यात, त्याही 2 षटकाराच्या मदतीने. फक्त षटकारामध्ये डील करतोय. आता मात्र 48 मध्ये 72 ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र ओपन असेल. प्रत्येक संघ आता मात्र एक धावासाठी, एक कॅच, एक षटकारासाठी लढतोय, झगडतोय. कारण इथून सरळ सेमीफायनलची एंट्री असेल. खेमराज गोलंदाजी मार्कवर आलेत. बुंद्यात टाकलेला चेंडू मिसफिल्ड झाली आहे. परतवलं होतं मनोज यांना. निश्चितच जर डायरेक्ट फील्ड झाली असती ना तर थोडंसं संकटात सापडले असते मनोज. मात्र आता बघण्यासारखं असेल, कारण खेमराज तायडे याच्याकडे देखील अनुभव खूप आहे, गोलंदाजीमध्ये असेल, फलंदाजीमध्ये असेल. मात्र मनोज कोळी पूर्ण पॉवर पॅक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आलाय. स्ट्राईकवर असेल. ब्लॉक, बुंद्यात टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. आता मात्र बॅटल मॅच ही थोडी इंटरेस्टिंग होतीये. मॅच मधलं वातावरण थोडंसं तापत जात आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र खेमराज याच्याकडनं बघायला मिळते. मनोज कोळी सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर ब्लॉक टाकून सरप्राईज केलाय. पुन्हा एकदा ऑफसाइड लाईनला टाकलेला चेंडू, थोडीशी मिसफिल्ड होती आहे. त्या दरम्यान आली आहे 1 धाव. आता मात्र उदय बाविस्कर याला थोडीशी बॅट फिरवावी लागेल, कारण तिसरं षटक चालू झालंय. 3 चेंडू झालेत. अतिशय चांगला चेंडू. चार चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, फक्त धावा खर्च केले आहेत 2. अतिशय चांगली गोलंदाजी खेमराज तायडे या गोलंदाजाकडनं आपण बघतोय. महत्वाच्या मॅच मध्ये
महत्वाची गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडंसंच प्रेशर मात्र जागा नव्हतंय. उभ्या उभ्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्क कुठलंही दिसत नाहीये फलंदाजाकडनं. निश्चितच एक चेंडू यायचा अजून बाकी आहे. निश्चितच आता मात्र पॉवरफुल स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज होतोय झेलबाद. 25 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय, तोही उदय बाविस्कर. 3 षटक पूर्ण झाले तर धावसंख्या झाली आहे 25. आता मात्र ओपनिंग पेअर ज्या कामासाठी आली होती ते काम करण्यात अयशस्वी ठरलेत आणि मैदानाच्या बाहेर ओपनिंगचे फलंदाज गेलेत. आता मात्र स्ट्राईकवर नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. मात्र एक जमेची बाजू अशी म्हणता येईल की मनोज कोळी सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे आताचा फलंदाज आहे, फॉर्ममध्ये देखील आहे. मागील 5-6 चेंडूंवर आपण बघितलं असेल की त्याचा फॉर्म त्याने दाखवून दिला आहे. 2 उत्तुंग असे षटकार लगावले गेलेत. बेचाळीस मध्ये 70ची आवश्यकता आहे. फलंदाज आता मात्र कुंदन आणि बॉलर योगेश. कुंदन कोळी 021 जर्सी नंबर. योगेश सोनवणे गोलंदाजी मार्कवर असेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक आणि फलंदाज असेल मनोज कोळी. 3 षटकांचा खेळ आता मात्र झालाय. इथून 42 चेंडूंमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. योगेश सोनवणे स्ट्राईकवर, गोलंदाजी स्ट्राईकवर आणि फलंदाजीला असतील मनोज कोळी. वाईड बॉल आलाय. यानंतर रंगणार आहे सेमी फायनलचा थरार. अक्कोड टप्प्याचा चेंडू होता. थोडीशी संधी निर्माण झाली होती, मात्र फिल्डरला गुंगारा देत मिळालाय फलंदाजाला चौकार. आपल्या समोर आता यानंतर होणारा सामना असेल फर्स्ट सेमी फायनल. हुप पहलवान वर्सेस आरुश्री हॉस्पिटल. या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि आपल्या सामन्याचे सेमीफायनल नंबर 1 या सामन्याची नाणेफेक करायची आहे. योगेश सोनवणे यांच्या गोलंदाजीवर आलाय चौकार. एक चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. योगेश दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर.
अक्कोल टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न झालाय ऑफसाईडच्या दिशेला उंच गेलाय चेंडू. आता मात्र मनोज कोडीला परतावं लागेल. तिसरा मोठा झटका सोनवणे वॉरियर संघाला लागलाय. चांगली रणनीती योगेश सोनवणेकडनं आखली गेली होती. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि फसवलं गेलंय. मनोज कोळी यांना बाद व्हावं लागतंय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न थोडासा फसलाय. सेमीफायनल नंबर 1 चा डाव झालाय. हुप पहलवान वर्सेस आरुषी हॉस्पिटल या संघांमध्ये नाणेफेक झाली आहे. आरुषी हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेसिंगवर आजच्या दिवसात मात्र भर देतायत सर्वच नाणेफेक जिंकलेले कर्णधार. रत्नदीप सपकाळे नवीन फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेला गॅपमध्ये टोलवून दिलाय. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. ज्या ठिकाणी होती 1 धाव त्या ठिकाणी फलंदाजाला मिळाल्या 4 धावा. थोडासा चेंडूने देखील चकवा दिला क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला. अशा महत्वाच्या सामन्यांमध्ये अशी मिसफिल्ड होणं अपेक्षित नसतं, पण बॅड बाउन्स म्हणता येईल. थोडासा खाली राहिला चेंडू. धावा कशा आल्या तरी चालतील, मात्र धावा आल्या पाहिजेत. त्या दरम्यान आली आहे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. आता मात्र निर्धाव चेंडू आलाय. षटक थोडस लांब लचक होतय. मात्र आपण जर बघितलं तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत. थोडस महागड्यानं लांब लचक षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10 धावा खर्च झाल्यात. अख्खो टप्प्याचा चेंडू ताकदीने प्रहार उंच गेलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या आत. एक गुड जज कॅच म्हणावं लागेल. ज्या प्रकारे कॅचला जज केलं पूर्णपणे चेंडूवर डोळे टिपून होता हा क्षेत्ररक्षक आणि ऐन मोक्याच्या वेळेस झेल घेतला आणि बाद झालाय फलंदाज रत्नदीप सपकाळे. आता मात्र थोडीशी विकेटची पळझड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रत्नदीप सपकाळे यांना परतावं लागतंय. नवीन बॅट्समन आहे ना, आउट झाला तो रत्नदीपच होता ना. चौथा विकेट 35 धावांवर गेलाय आणि अजूनही चौथा षटकाचा शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे. षटक लांबलचक आहे, कोणतीही शंका नाही. मात्र 2 महत्वाचे गडी बाद करून गेलाय हा गोलंदाज. अजूनही एक चेंडू यायचा बाकी आहे. आता मात्र प्रेशर हे जाणवत असेल सोनवणे वॉरियर्सवर. चांगला चेंडू टाकलाय. बॅट पासनं भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाज परिपूर्ण शफल झाले होते, मात्र निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू टाकून षटक देखील संपवलंय. आता मात्र 4 षटकांचा खेळ झालाय. 36 मध्ये धावा पाहिजेत 60.
दोघही फलंदाज शून्यावर आहेत. थोडासा अजून वेळ त्यांना लागेलच सेट होण्यासाठी, मात्र तेवढा वेळ आपल्याकडे आता नाहीये. एक दोन मोठे फटके आवश्यकता आहेच. एक मोठं षटक बनवावंच लागेल जर आपल्याला सामन्यात चेसिंग करायची आहे तर. निश्चितच जर आपण बघितलं तर आजच्या दिवसातील सर्वात रोमांचक सामना कोणता असेल तर जय बालाजी वर्सेस सोनवणे वॉरियर्स, क्वार्टर फायनल नंबर 4. सामाजिक क्रिकेट बद्दल एक चांगली गोष्ट सांगायची म्हटले म्हणजे या ठिकाणी कोणतंही कॅश प्राइज नसतं, पण ज्या ट्रॉफीसाठी सर्वच संघ ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरतात, खेळतात, जिंकण्यासाठी धावपळ करतात ते कौतुकास्पद असेल. कारण सहसा आपण जर बघितलं तर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील आपल्या समाजात क्रिकेट खेळत असतात. ते देखील सामाजिक क्रिकेटमध्ये समाजासाठी येतात, खेळायला येतात. आता मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान आली एक धाव आणि क्रिकेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातील आपले समाज बांधव यांचा कॉन्टॅक्ट वाढत असतो, समाजाबद्दलची आपुलकी वाढत असते, ओळख निर्माण होत असते आणि आपुलकीचा एक नातं, एक वेगळं नातं निर्माण होत असतं. क्रिकेटच्या माध्यमातून समाज एकजुटीकरण करण्याचा जो मानस जळगाव जिल्ह्यात आपण नेहमी बघत असतो, सामाजिक क्रिकेटसाठी जळगाव जिल्ह्यातील टुर्नामेंटच ओळखली जाते, यात तीळ मात्रही शंका नाही आहे. कारण सर्वात जास्त जर सामाजिक क्रिकेट कुठे होत असेल तर जळगावमध्ये होतं. दोन चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत रितेशच्या माध्यमातून. आता मात्र वाईड बॉल. शिवतीर्थ मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे. आपण मैदानाच्या सुरुवातीलाच बघू शकतो महाराष्ट्राचे, अखंड भारताचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा. त्यानंतर या ऐतिहासिक मैदानाच्या प्रांगणात आपण या ऐतिहासिक टुर्नामेंटचा साक्षीदार बनतोय. आज शेवटचा दिवस आहे आणि जो संघ जिंकेल मात्र त्याचं देखील इतिहासामध्ये नाव जोडलं जाईल की मी या मैदानावर माझी टीम फायनल जिंकली होती आणि मी त्या संघाचा एक अविभाज्य घटक होतो. निश्चितच अभिमानाने सांगतील खेळाडू. आता मात्र संपर्क चांगला झालाय, फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर. कुंदन कोडीच्या बॅटमधनं आलाय आपल्या संघाला संजीवनी देणारा षटकार. धावसंख्या मात्र झाली 38. तर आपण हे सर्व सामने जे बघत आहात यूट्यूब लाईव्ह विजन, क्लॅरिटी विथ क्लॅरिटी, ज्यांचं ब्रीद वाक्य आहे ना आपल्या जळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील खेळाडूंना ज्यांनी एक यूट्यूबच्या माध्यमातून ओळख निर्माण करून दिली, असे लाईव्ह विजनचे सर्वेसर्वा देखील आत्ताचा सामना एन्जॉय करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि इन ॲक्शन आहेत. कॅमेरा स्वतः हाताळतायत. मुख्य मंचावर आपण त्यांना बघू शकतो. बबलू दादा यांचं चॅनल आहे लाईव्ह विजन. आपल्याला जळगाव जिल्ह्यातील कोणतीही टुर्नामेंट जर यूट्यूब लाईव्ह बघायची असेल तर यांचं लाईव्ह विजन हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. रिवर्स फटका मारला गेलाय, फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर. आता मात्र जय बालाजी
संघ थोडासा विचार करतोय. सोनवणे वॉरियर संघाच्या खेम्यामधनं टाळ्या येत आहेत, शिट्ट्या वाजतायत, कारण धावा आता झाल्या आहेत. 5 षटकांचा खेळ झालाय, 51 धावा झाल्या आहेत. अर्धा खेळ संपलाय आणि इथे देखील अर्धशतक झालंय. आपण थोडंसं जर बघितलं ना आपण तर लेफ्ट बॅट्समनच्या बाजूला टॉस का बॉस या मंचाच्या बाजूला ज्यांच्या हातून रामायण लिहिलं गेलं, आद्य कवी महर्षी श्री वाल्मिकी महाराज यांचं देखील भव्य दिव्य अशी प्रतिमा उभी केली गेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच संपूर्ण स्पर्धा ही सुखरूपरित्या पार पडतीये आणि आजचा शेवटचा दिवसावर येऊन ठेपली आहे ही स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाणार आहोत. 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले आहेत योगेश सोनवणे. समोरच्या दिशेला फटका खेळून दिला आहे, थोडीशी एक धाव आली आहे. आता मात्र दोघही संघांच्या डगआउट मध्ये थोडी शांतता निश्चितच झाली आहे, मात्र थोडंसं कॉन्फिडन्स देण्याचं काम झालंय सोनवणे वॉरियर्सच्या डगआउट मधून, कारण 2 लागोपाठचे षटकार आले. आता मात्र फिरकवून दिलाय, फेकून दिलाय सरळ चेंडू सीमारेषा पार. वरुण बाविस्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये शक्ती प्रदर्शन करतोय. आवश्यकता आहे त्या वेळेस मात्र षटकार आलेत. निश्चितच ज्या प्रकारची फलंदाजीची आवश्यकता होती तशी फलंदाजी आता मात्र होतीये. धावा झाल्यात 58. आता मात्र निर्धाव चेंडू टाकला गेला आहे. योगेश सोनवणे गोलंदाजाकडनं आलाय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उंच गेलाय चेंडू, बघूयात मैदानाच्या बाहेर जातं का. मात्र मिस जज आणि झेलची संधी निर्माण होती, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. फुल टॉस चेंडू होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय, थोडीशी फंबलिंग झाली आहे. मिस फील्डचा फायदा उचलला गेला आहे. 2 धावा मात्र काढल्या गेल्या आहेत. आता मात्र गॅपमध्ये चेंडू टोलवला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान फलंदाजांनी घेतली 1 धाव. या 1 धावेने मात्र षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे 63. 6 षटकांचा खेळ झालाय. आता मात्र 24 मध्ये आवश्यकता असेल 32 ची. सामना मात्र दोघं साईडला चालू आहे. टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अजूनही सामना जिंकण्याची संधी दोघही संघांकडे आहे. 1 षटक चांगलं कमबॅक करू शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि 1 षटक चांगलं ठोकून जर काढलं तर सोनवणे वॉरियर्स अजून सामन्यात मजबूत पकड मिळवू शकतो. थोडासा ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालाय.
या सर्व स्पर्धेसाठी कोडी क्रिकेट लीग पर्व 6व ज्या ज्या संघ मालकांनी संघ मालकचा स्वीकारलाय, नंतर ज्यांनी डगआउट स्पॉन्सर केलाय, टॉस का बॉस हा मंच स्पॉन्सर केलाय, संपूर्ण बाउंड्री बॅनरांनी कव्हर झाली आहे. 24 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल आता 32 धावांची. संपूर्ण बाउंड्री कव्हर झाली आहे बॅनरांनी. यूट्यूब लाईव्ह, डीजे, कमेंट्री बॉक्स ज्यांनी स्पॉन्सर केलाय, अशा सर्व मान्यवरांचे कोडी क्रिकेट लीग समितीकडनं मनापासून आभार. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र वेलकम बाउंड्री. धावा आता कशाही आला तर फरक नाही, धावा फक्त आल्या पाहिजेत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट किपरला मात्र समजलं नाहीये आणि या दोघं पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. एक धावेचा कॉल होता, परतवलं गेलाय. पुन्हा एकदा धावेचा कॉल दिलाय, मात्र कोणताही इंटरेस्ट मात्र दाखवला नाहीये. कुंदन कोडी यांनी चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल, कारण माहिती आहे सामना आता बरोबरीत आलाय. एक विकेट सामना आपल्या हातातून जाऊ शकतो. जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे. बावीस मध्ये 28 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स झालाय फलंदाज, पुन्हा एकदा वेलकम बाउंड्री. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने विकेट किपरला गुंगारा देत चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आता मात्र सोनोने वॉरियर्सचा डगआउट थोडासा आनंदात दिसतोय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. सामना माहिती आहे आपल्याकडे झुकतोय, मात्र कमबॅक करण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते जय बालाजी संघाकडे, कारण एखाद्या गोलंदाजाने जर लागोपाठ 2-1 विकेट घेतल्या तर सामन्यात अजून इंटरेस्ट येईल. 21 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. मॅच आता बरोबरीत आलाय. वरुण बाविस्कर आणि कुंदन कोडी या दोघांनी जी फलंदाजी केली ना, त्यामुळे सामना मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता मात्र विकेट किपिंग चांगल्यारीत्या झाली आहे. एक नवीन क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. विकेट किपरच्या सरळ मागे एक प्लेयर बाउंड्री लाईनला लावला गेलाय. 2 बाउंड्र्या आल्यानंतर तिथे एक खेळाडू लावला गेलाय. ऑफसाईड मात्र मोकळी केली गेली आहे. फ्लाइंग स्लिप पोझिशनला खेळाडू आता मात्र आहे. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. ताकद प्रॉपर, सरळ सीमारेषा पार. फलंदाजाच्या मॅटबंद आलाय. षटकार. जसा अंगावर चेंडू आला, सरळ फेकून दिला मैदानाच्या बाहेर. आता मात्र 19 मध्ये 18 ची आवश्यकता. 77 वर स्कोर येऊन पोहोचलाय. 7व्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू टाकला गेलाय. आता मात्र बुंद्यात चेंडू टाकून षटक संपवलंय राकेश बाविस्कर. या गोलंदाजाचं षटक थोडंसं महागडं ठरवलं जातंय. 4 आणि 6 अशा 14 धावा आल्यात. आता मात्र 18 मध्ये 18 बॉल टू रन मॅच आली आहे. डगआउट मात्र आता उभा राहिलाय. 3 मोठे फटके, सामना फिनिश आणि एकच चांगली ओव्हर. सामन्यामध्ये अजून इंटरेस्ट.
8वं षटक. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल. 8वं षटक महत्वाचं षटक आहे. अजूनही सामना गमावला नाहीये. मात्र बॉडी लँग्वेज मध्ये थोडासा फरक निश्चितच जाणवतोय जय बालाजी संघाच्या खेळाडूंमध्ये. फुल टॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगला फटका ओव्हर द कव्हर फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. कुंदनच्या बॅटमधनं आलाय क्लासिकल षटकार. आता मात्र सामन्यात मजबूत पकड करतायत. अजूनही 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. स्लोवर वन चेंडू होता, येऊ दिला, पूर्ण बॅट्स आणि ताकदीचा संपर्क झाला. आता मात्र थोडीशी परत एकदा होती आहे मिसफिल्ड. स्ट्राईक होती आहे रोटेट. आता मात्र स्ट्राईकवर असेल. 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे. वरून 22कर स्ट्राईकवर असेल. 15 मध्ये 24 वरून 22कर आणि 5 मध्ये 15 कुंदन कोळी. आता मात्र 16 मध्ये 11. स्लो टाकलेला बॉल अनिकेत कोळी. स्लो टाकलेला बॉल ऑफसाईडच्या दिशेला भिरकावून दिलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवत आहे. थोडीशी फंबलिंग झाली होती मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच 2 धावा वाचवल्या गेल्यात. आता मात्र स्ट्राईकवर वरुण 22कर. 9 धावा पाहिजेत. उलटा स्लोवर वन टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय चौकार. आता मात्र उत्साह शिगेला पोहोचलाय. विशाल सिरसाटला देखील आपण बघू शकतो. विकेट गेल्यानंतर थोडंसं टेन्शन मध्ये आले होते. आता मात्र उभे राहून चेअरअप करताय. 13 मध्ये 12 मध्ये 5 शेवटच्या चेंडूवर 1 विकेट गेली आहे. वरुण 22कर एक महत्वाचा फलंदाज चांगली नॉक खेळून बाहेर गेलाय. 18 मध्ये 30. आता नवीन फलंदाज चंदन. 18 मध्ये 30 धावा ह्या अर्धशतकापेक्षा कमी नाही आहेत. निश्चित टाळ्यांचा कडकडाट हा झालाच पाहिजे वरुणसाठी, कारण सामना फिरवून दिला आहे. 12 मध्ये 5 धावा पाहिजेत. आता मात्र आमच्या बॉक्समध्ये देखील कमेंट्री बॉक्समध्ये देखील आपले लिजेंड स्कोरर मयूर यांचं देखील आगमन झालंय. बारा मध्ये 5 पाहिजेत. चांगला चेंडू टाकला गेला आहे. खेमराज तायडे. पहिला चेंडू ब्लॉक. कुंदन कोळी. कोणतंही उत्तर नव्हतं. आता मात्र एक मोठा फटका. मॅच फिनिश. निश्चितच त्याच भूमिकेत असेल कुंदन कोळी. षटकाराने मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. जर षटकाराने मॅच फिनिश केली तर लाईव्ह पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र नाकारला गेलाय. चंदन 22कर देखील म्हणतोय मलाही या 5 धावांमधील 1 धाव मात्र काढायची आहे. बघूयात मोठा फटका खेळला जातोय की सिंगल येते.
चौकार आलाय आणि चौकाराने सामना देखील संपलाय. सोनवणे वॉरियर संघ सामना जरी जिंकला असेल तरी सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहे. सामना मात्र चांगला झालाय. ज्या प्रकारची झुंज जय बालाजी आणि सोनवणे वॉरियर संघामध्ये झाली आहे निश्चितच कौतुकास्पद खेळ दोघही संघांनी केलाय. थोडासा जय बालाजी संघ नाराज जरूर असेल कारण फायनल पासून फक्त 2 पावलं दूर होते. मात्र पराभवाला पत्करावा लागलाय आणि स्पर्धेच्या बाहेर होतील.